आता तुम्हीच सांगा, या पोरीला ग्रामात आणलं नसतं तर ही येळ आली असती का आपल्यावर? म्हणजे ही पोरं सुद्धा तितकीच अपराधी आहेत ना? अहो काय बोलताय तुम्ही हे? खरं तेच बोलतात की. होय, ह्याच अपशकुनी पोरीमुळे समज झालंय. यांनीच आणलं त्यांना या ग्रामात. अहो म्हणजे काय? ह्या पोरी संगे ह्यांना देखील ग्रामाबाहेर काढायचं की काय? हो मग अपराधाला दंड व्हायलाच पाहिजे, आधी या कार्टीला आणि मग या भावंडांना. थांबा थांबा, कोणालाही दंड देण्याआधी त्या माणसाचं म्हणणं ऐकून घेणं हे न्यायाधीश म्हणून आमचं कर्तव्य आहे. तेव्हा परवरा बाळ, तुला काय वाटतं, तुझी बाजू कशी मांडायची ते तू आम्हाला सांग. मी प्रवरा. माझ्या आई बाबा मला अपशकुनी म्हणतात, कारण मी जन्माला आल्यापासून आमच्या ग्रामात समजा वाईटच होतंय असं ग्रामातल्या लोकांना वाटू लागलं. त्यांनी आई बाबांना ग्रामाबाहेर काढलं आणि ते मला अरण्यात सोडून निघून गेले. घ्या, म्हणजे हिला हिच्या आई बापांनी टाकलं आणि या भावंडांनी आणून बसवलं आपल्या उरावर. जसे तिचे आई बाबा वागले तसेच आपण वागलो तर तिच्या आई बापांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक उरला? हे तत्वज्ञान आम्हाला सांगू नका. योन्यानं काहीतरी दिव्य करून करल स्वतःला बरा, पण मरणाच्या दारात आलेल्या आम्हालाच माहितीये आम्हाला काय होतंय ते. या पोरीच्या तर हा हा हा, यमुनाबाई, आपला क्रोध आवरा. सगुणाजी, तुम्ही ग्रामातल्या ज्येष्ठ आहात, सांगा काय करावं आपण? कशाला विचारायला पाहिजे? अरे तसं करावं लागतं, पुढे गंमत बघ. व्याधी झाली हे खरं आहे, पण पोर निष्पाप आहे. चट्ट तिच्याच मुळे उठलं असं म्हणणं काही योग्य नाही. काही दुसरं बी कारण असेल, आपण ते शोधायला हवं. घ्या, सारं गाव अडचणीत आलंय, पण तरी बी ही लोक भावंडांवरील आपल्या आंधळ्या प्रेमापोटी सत्य स्वीकारत नाहीयेत. नाही नाही, हाकलून द्या तिला. वय, या पोरीला या ग्रामामध्ये क्षणभरही ठेवू नका. हा काय उपाय असू शकत नाही. तेच तर. अहो, या पोरीला गावातला हाकलून दिलं तर या व्याधीचा उगम नाश पावणार आहे का? व्याधी नष्ट होणार नाहीये. अहो, पण त्यांनी व्याधी वाढल आणि गावात अपशकुन होत राहील त्याचं काय? गुरुदादा, अरे हे काही मला पटत नाहीये. तू काहीच का नाही बोलत? आपला आवाज आणि त्या शब्दांचा अर्थ जर लोकांपर्यंत पोहोचणारच नसेल तर बोलण्यात काय अर्थ आहे सोपाना? अरे पण दादा, ज्ञाना, अरे आता तूच काहीतरी कर बाबा. ज्ञाना, अरे आता तू काहीतरी बोल, नाहीतर हे सारं असंच चालू राहील. आळंदीकरांनो, कृपया शांत व्हा. आपण सारे जण माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ आहात, परंतु तरी देखील जे मला मनापासून वाटतंय ते मी आपल्या समोर आज मांडतोय. ही सृष्टी या भगवंताने निर्माण केली. या देहाचा उगम आणि अंत त्याच्यापाशीच तर आहे. म्हणजेच काय, तर या सृष्टीतील प्रत्येक सजीवाचा तो मायबाप आहे. आपण त्याला पूजतो, त्याला पवित्र मानतो आणि म्हणूनच त्याची साक्षही आपल्याला इथे महत्वाची वाटते. मग त्याच्याच दारी उभं राहून त्याच्या लेकरांनी एकमेकांना असं दूर लोटायचं का? व्याधीमुळे होणारा त्रास मी जाणतो, परंतु त्याचा दोष दुसऱ्या कोणाला का द्यायचा? आणि तोही या निष्पाप जीवाला. आपल्या बाबतीत घडणाऱ्या वाईट घटनांचा भार हा दुसऱ्यांच्या खांद्यावर का टाकायचा? त्यापेक्षा आपण साऱ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीचा सामना केला पाहिजे असं मला वाटतंय. आणि न्यायपीठ इथे असताना मी निर्णय देणं योग्य नाही. आपण जो निर्णय द्याल
त्याचा स्वीकार असेल. ज्ञानेश्वरा, स्वीकार करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? आमचं अंतःकरण कितीही जड झालेलं असलं तरी ज्याच्या हाती धर्मदंड आहे त्याला न्यायनिष्ठूर असावंच लागतं. जनमत ज्याच्या बाजूनी आहे ते न्यायपीठाला ऐकून घ्यावंच लागतं. आजचा हा निर्णय हा ग्रामानी दिलेला निर्णय आहे. तेव्हा अत्यंत नाईलाजानी आणि जड मनानी आम्ही असा आदेश देतो की या मुलीला ग्रामाबाहेर काढा. शास्त्री, अहो हा अन्याय. म्हणजे साऱ्या ग्रामानं मरणं ह्यो न्याय होईल का? मी असं म्हटलेलो नाहीये, पण व्याधीचं मूळ कारण न जाणून घेता केवळ काही लोक म्हणतायत म्हणून एवढा कठोर निर्णय घेणं योग्य आहे का? दादा, तू नको भांडू माझ्यासाठी. मी जाते हे ग्राम सोडून. बघितलं आळंदीकरांनो, अहो या निष्पाप जीवाकडे पाहून ही अपशकुनी आहे असं आपण म्हणूच कसं शकता? आणि कोण शुभशकुनी कोण अपशकुनी हे ठरवणारे आपण कोण? समजा मी एका वृक्षाखाली उभे आहे आणि अचानक जोरात वादळ आलं आणि तो वृक्ष कोसळून पडला, तर तुमच्यासाठी मीही अपशकुनी ठरेन का? कारण मी त्या वृक्षाखाली उभी आहे. ते काय आम्हाला ठाऊक नाही. या पोरीने हे ग्राम सोडलं पाहिजे बास, नाहीतर काय ग? नाहीतर आपण या मुलीला थारा दिला तर आपल्याला पण हे ग्राम सोडावं लागेल. हा, अहो पण हे पोर प्रवरा आत्ता तर येत होती ना. प्रवरा कुठे आहे? ज्ञानाचा ग्रामाच्या बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि आपला गावातला मार्ग मोकळा झाला. पांडुरंगा, असं म्हणतात की सहवासाने माणसांच्या गुणांचं आदान प्रदान होत असतं आणि त्यांचे स्वभाव सुद्धा एकमेकांसारखे होतात. मग तुझ्या ठाई असलेली माया आम्हा मानवांच्या ठाई का नाही रे? तू शिकवलेली समानता तुझ्या लेकरांच्या ठाई का नाही रुजली रे? ही कुटी आमच्या आईबाबांच्या पुण्याईनं पावन झाली असं आम्ही म्हणतो. मग इथं वास्तव्य करणाऱ्या भल्या माणसांना सदैव अवहेलना का सहन कराव्या लागतात? ती इंद्रायणी माय इतकी वर्ष समीप असून सुद्धा तिची भव्यता आळंदीकर का आत्मसात करू नाही शकले? पांडुरंगा, तू इतकं सुंदर विश्व निर्माण केलंस, मग तुझी लेकरं अशी कशी रे? इथं घुसमट होते रे पांडुरंगा. अखेरीस सत्याचा विजय होतो असं म्हणतात, पण तोपर्यंत माझ्या जीवींच्या जीवलगांच्या हालअपेष्टा पाहण्याचं सामर्थ्य माझ्यात नाहीये रे पांडुरंगा. पांडुरंगा, क्षमा कर, पण आमच्यातली माणुसकी टिकवायची असेल तर आम्हाला इथून जाण्या वाचून गत्यंतर नाही.
प्रवरा मावशीच प्रवरा 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 ए प्रवरा 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 दादा अरे कुठे गेली असेल प्रवरा ती सापडलीच नाही तर ज्ञाना निष्ठेने शोधलं तर परमेश्वरही सापडतो. कुठे गेली ही मुलगी? प्रवरा अहो इसोबा शास्त्री गेली ती पोरगी, आता कशा पायी वन करायला लावताय? हे बघ नारबा, एकदा देखावा करायचा म्हटलं की तो अखेरपर्यंत करायचा. ती पोरगी मेली याची वार्ता येऊ देत कानावर, मग आम्ही आमचे खरे रंग दाखवतो की नाही ते बघ शांतम बाबा. तोपर्यंत हा शोध कार्याचा देखावा सुरूच ठेवावा लागेल. परक्या ग्रामातली परक्याची पोर, तिला काही झालं ना तर आपण कुणीच आयुष्यात कधीच स्वतःला क्षमा करू शकणार नाही. त्या पुरीला सुख लाभावं म्हणून ज्ञानानं हिता आणलं या, आणि हे काय होऊन बसलं या. प्रवरा, हे बाळा, कुठे आहेस तू? मी असं करा, तुम्ही या बाजूला बघून घ्या, इकडे जातो. प्रवरा प्रवरा, ए पुरी प्रवरा. आणि एक लक्षात ठेवा, त्या पोरीला ग्रामाबाहेर काढणं हे आपलं उद्दिष्ट नाही. त्या पोरीचा वापर करून त्या कार्ट्यांना ग्रामाबाहेर काढणं हे आपलं उद्दिष्ट आहे. शांतम पापम कायम लक्षात ठेवा. चला प्रवरा, ए प्रवरा, ए प्रवरे कुठे? तिला नदीकडे जाताना पाहिलंय म्या. नदीकडे? चला चला, जा जा तू जा. चला चला तम पापम. ज्ञानेश्वरा, अहो आत्ताच पाहिलं मी प्रवराला नदीवर जाताना. प्रवरा, बाळा हे काय वेड्यासारखं वागणं झालं? तुझ्या ज्ञानादादाला सोडून कुठे चालली होतीस? काय करू म्या, तुम्हाला समद्यांना माझ्यामुळे तरस होतो. नाही, उलट आमच्या ग्रामाने तुला जो त्रास दिलाय त्याबद्दल आम्हीच तुझी क्षमा मागायला हवी. नाही दादा, तुम्ही लय आवडता मला. तुमच्या इतकं प्रेमानं माझ्याशी कोणीच नाही वागलं. मग चल आमच्या सवे. पण दादा, प्रवरा, ही नदी पाहिलीस? किती विशाल आणि नितळ आहे. सहस्त्र वर्ष आली आणि गेली, तिच्यावर इतके आघात झाले, परंतु तरीही ती वाहतच राहिली अविरत. आपणही वाहत राहायला हवं बाळा. सागराची लाट आपल्या दिशेला आल्यानंतर जर आपण लढणंच सोडलं तर विजयाच्या, सुखाच्या आणि आनंदाच्या शक्यताही सरतील ग. प्रवरा, आपण लढत राहायला हवं, क्षणोक्षणी झुंज देत राहायला हवं. चल आमच्या सवे, काहीही झालं तरी आम्ही आहोत तुझ्या सवे. पांडुरंगा, पावलास रे बाबा. आळंदी ग्रामाची लाज राखलीस बघ. प्रवरा बाळा, अरे असं न सांगता सवरता कुठे जाऊ नये. ज्ञानेश्वरा, लेकीला आपल्या सवय घेऊन जा. हा, अहो पण न्यायसभेत त्यांना हो, ग्रामाबाहेर जायला सांगितलंय, विश्वाबाहेर नाही. आणि ग्रामजोशी कोणताही कायदा मनुष्याच्या जीवितापेक्षा मोठा नसतो. तेव्हा ज्ञानेश्वरा, जा तिला तुमच्या सवय घेऊन जा.
आणि ग्रामाबाहेर बर का. तुम्ही सांगायची आवश्यकता नाही, ते त्यांना ठाऊकी आहे काय करायचंय ते. जा त्या तिला घेऊन जा, पुढे काय करायचं ते पाहू आपण. हा शांतम बापा. चल बाळ. सोपन दादा, अरे हे काय, कुठे निघालास तू? मी नाही, आपण सारेच जण चाललोय. आपण? अरे आपण कुठे जाणार? कुठेही जाऊ, पण इथे राहायचं नाही. एक क्षण सुद्धा थांबायचं नाही आणि कधीच परतायचं सुद्धा नाही. सोपाना, अरे काय बोलतोय सरे तू हे? काका, मी जे काही म्हणतोय ते तुम्हाला पटलेलं नाहीये हे मला ठाऊक आहे. माझा निर्णय सुद्धा तुम्हाला अयोग्य वाटत असेल, पण यामागचा विचार जाणून घेतला तर मी का म्हणतोय हे तुम्हा साऱ्यांना पटेल. मग आम्हालाही सांग तुझ्या या निर्णयामागचा विचार. गुरुदादा, आजवर या ग्रामाने आपल्याला केवळ त्रासच दिलाय रे. आपलं बालपण हिरावून घेतलं, आपल्या आईबाबांना आपल्यापासून दूर नेलं, नातलगांपासून तोडलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेण्याचा अधिकार नाकारला रे. इंद्रायणीच्या छायेलाही परक केलं, साधं पाणी भरायला बंदी घातली. येता जाता अपमानाचे चटके सोसले ते वेगळेच, आणि आता सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये. असाच अन्याय सहन करायचा असेल तर इथं राहायचं तरी कशाला? सोपान दादा, सोपान दादा, तू रडू नकोस. हे जे काही होत आहे ना ते समजा माझ्यामुळेच होतंय. मीच जाते म्हणजे साराच त्रास संपेल. नाही बाळा, यात तुझा दोष नाही. आळंदीतल्या काही लोकांची दुष्ट प्रवृत्ती कदाचित तो हरी सुद्धा संपवू शकणार नाही. तू नको थांबूस इथे, आपण कुणीच नको थांबूया. चल माझ्या सवे, मी तुम्हा साऱ्यांची वेशीवर वाट पाहतोय. सोपाना थांब, मी तुझं म्हणणं ऐकून घेतलं, ते मला योग्यही वाटलं. पण संकट समयी आपण इतरांना सहाय्य करायचं सोडून असं ग्राम सोडून जाणं योग्य आहे का? गुरुदादा, अरे पण असं किती काळ चालणार? सोपाना, अरे साऱ्यांना आपल्या सहाय्याची आवश्यकता आहे. आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायला हवं. कर्तव्य, जे जे काही कर्तव्य असेल ते केवळ आपल्याच ठाई, आणि इतर जण साधं माणूस पण जपत नाही, त्याचं काय? मग आपणही त्यांच्यासारखंच वागायला हवं का? ते काय मला ठाऊक नाही, मात्र यावेळी माझा निर्णय बदलणार नाही. सोपाना, असं करू नको लेकरा. तुमच्या बिगर मी आळंदीत एक क्षण बी राहू शकणार नाही बघ. असं करू नको लेकरा. मावशी, आमचा त्रास कमी व्हावा, आम्ही सुखानं जगावं अशीच तुझी इच्छा आहे ना? मग त्यासाठी आम्हाला इथून जावंच लागेल. मी तुम्हा साऱ्यांची वाट पाहतोय. पाहिलंच नारबा,
आपण दाखवलेल्या संयमाचं फळ. अहो धनी, हे म्हणजे असं झालं एकाच दगडात दोन पक्षी मेले. ही प्रवरा बी गेली आणि ही कार्टी बी निघाली. शांतम पापम शांतम पापम. पण नारवा, या सगळ्याचं श्रेय तुझं आहे बरं. अहो, इष्टवेळी जर का तिने हे औषध मिळवलं नसतं तर हे दिव्य घडूच शकलं नसतं. बाबाओ, रामजोशी, हा? म्हणजे आज सूर्य कुणीकडे उगवला म्हणायचा नाही. हा? माझं कौतुक करतायत म्हणून म्हणलं. नारबा, आता बघच तू, आपण म्हणू तेव्हा आणि म्हणू त्या दिशेला सूर्य उगवेल. दादा, आजोबा, आजोबा काय होतंय तुम्हाला? दादा, अरे यांना आत्यंतिक वेदना होत आहेत. आपण यांना सहाय्य करायला हवं. कशासाठी? अरे हे देखील आळंदीचेच ग्रामस्थ आहेत. आणि आज पावे तो आळंदी ग्रामस्थांनी काय दिलंय आपल्याला? आपण बरं आणि आपलं काम बरं. कुणी सांगितलंय नसते क्लेश ओढवून घ्यायला?